नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940 323 1100. मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा घेतलेला आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातूनच जरी असला तर आपण सर्वसामान्य माणसं आपल्या जीवनामध्ये जगत असताना एक प्रामाणिकपणे जगत असतो आणि त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे कधी आपणला आपल्या बाबतीत कधी वाईट गोष्ट घडणे, आपणला कधी हे जग सोडून जावं लागेल, अशा पद्धतीनं आपण जीवनामध्ये प्रत्येक काम चांगल्या पद्धतीनं करत असतो. आणि काही गोष्टी ह्या कायदेशीर आपण वेळेत करणं गरजेचं आहे. वेळेत करणं याचा अर्थ की मृत्यूपूर्वी माणसानं काही गोष्टी ह्या कायदेशीर बाबी बघणं गरजेचं आहे. आता मी मृत्यूपूर्वी का म्हणतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहत आहोत. काय होतं, एखादी व्यक्ती त्याच्या नावावर असणारे पैसा, शेअर्स, पॉलिशाज, विमा, फंड, प्रॉव्हिडंट फंड, इथं अनेक गोष्टी ह्या व्यक्तीच्या नाव जीवन चालू असताना असत असतात. तर ह्या गोष्टी बाय लकीली काही दुर्दैवी घटना घडत असतात. घडू नये हे जितकं जरी खरं असलं तरीसुद्धा काही दुर्दैवी घटना घडत असतात. आणि ह्या घडत असताना काही कायदेशीर कागदपत्र आपल्याकडं असणं गरजेचं आहे. कारण उद्या भविष्यकाळामध्ये काही दुर्दैवी घटना आपल्याबाबत घडल्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या घटना किंवा जी काही महत्त्वाची कागदपत्र आहेत, ती कागदपत्र कशी ठेवावी, काय करावी, हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे. मित्रांनो, माणसाचं आयुष्य हे आळवावरच्या पाण्यावरती नसतं. जसं पाणी पडलं की पडदिशन निसटून जात असतं, तसं आपण आपल्या जीवनामध्ये जन्मल्यापासून प्रत्येक क्षणाला जे आपण कर्म करत असतो, चांगलं वागत असतो, चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे जगण्याचा जो प्रयत्न करत असतो, यामध्ये काही कायदेशीर गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे. आपण आता काही महत्त्वाच्या गोष्टी आपण सुरुवातीला बघूया. ज्यावेळी तुम्ही पैसा कमवत असता आणि पैसा कमवत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही अशा टप्प्यावर आपण येत असतो, 50, 55, 60, 65 ह्या वयावर आल्यानंतर तुम्ही बँकेमध्ये तुमची एफडी असते, जमीन असतं, घर असतं, दुकान असतं, व्यवसाय असतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारे तुमचा इन्कमचा सोर्स असतो. तर तुम्ही प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी जमीन आहे, ती जमीन जर तुम्ही स्वकष्टाची जर खरेदी केलेली असेल, घर खरेदी असेल, दुकान खरेदी केलेलं असेल, व्यवसाय सुरू केलेला असेल, तर तुम्ही प्रत्येक कागदपत्र हा तुमच्या फाईलमध्ये एक सेपरेट फाईल तुम्ही ठेवली पाहिजे आणि त्या फाईलमध्ये व्यवस्थित ठेवला पाहिजे. आता हा फाईलचा कागद नुसता फाईलीमध्ये नुसता कागद ठेवून उपयोग नाही. तर त्यामध्ये तुम्ही बँकेमध्ये जरी खातं काढलं सा, बँक अकाउंट जरी काढलं सा, तर त्यामध्ये नॉमिनी घेऊन कुणाला लावणार, वारस कुणाला लावणार, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण काय होतं, एखादी व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतर जर वारस लावलेला नसेल, तर नेमकं वारसांना मग आपल्या मुलांना, बायकोंना, ह्यांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत असतात. बँक अधिकारी ते त्यांचं अधिकार जे काय कायदेशीर असतात ते सांगत असतात आणि त्या पद्धतीनं मग वारसा सर्टिफिकेट आणावं लागतं. अशा पद्धतीनं आपल्या कुटुंबाला भविष्यकाळामध्ये त्रास होणे. समजा तुमचा व्यवसाय असेल, घर असेल, दुकान असेल, जमीन तुम्ही खरेदी केली असेल आणि त्याची कागदपत्र जर वेळेत मिळत नसेल, तर मग आपल्या कुटुंबाला, पत्नीला यांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जे काही जीवन जगत असताना जेवढी काही प्रॉपर्टी खरेदी असेल, सोनं असतील, एफडी असतील, विमा असेल, ह्यांची संपूर्ण एक कागदपत्रे फाईल एखाद्या घरात आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे आणि तिची माहिती मग तुमची पत्नी असेल, मुलं असेल, मुलगी असेल, यांना देणं फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भविष्य काळामध्ये आपल्या मुलांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणे, मग तुमची पत्नी असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, यांना तुम्ही एक तुमचं मृत्यूपत्र किंवा विल तयार करून ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला एका विषयात 2 मुलं असतील, 2 मुली असतील किंवा मुलगा मुलगी असेल, कोणीही तुम्हाला जे तुमचे वारस असतील त्यांच्या बाबतीत मृत्यूपत्र तयार करून ठेवणं गरजेचं आहे. कारण तुमच्या आयातीनंतर त्या तुमच्या इस्टेटीवरून पुढं वाद निर्माण होता कामा नये. तुमची बँकेमध्ये जर एफडी असेल, सेविंग खाता असेल,
तर त्याला तुम्ही वारस कोण लावलं हे चेक करणं गरजेचं आहे आणि ते घरामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणकोणते शेअर्स विकत घेतलेले आहेत, कुठले बॉन्ड विकत घेतलेले आहेत, त्यांना वारस कोण आहे, त्याची संपूर्ण माहिती कुठं कुठं गुंतवणूक केली आहे ह्याची सुद्धा एक फाईल तुम्ही कागदपत्र घरात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचं सोनं असेल, चांदी असेल, त्याच्या पावत्या असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं कुठलंही शेती असेल, घर असेल, अनोळखी ठिकाणी तुम्ही कुठं घर वगैरे ठेवून घेतलेलं विकत घेतलेलं असेल तर त्यांची कागदपत्र, त्यांचे वारस हे कागदोपत्री तुमचं तयार रेकॉर्ड घरात ठेवलेलं पाहिजे. समजा तुम्ही कोणत्या तरी सरकारी कार्यालयामध्ये नोकरी करत आहात आणि त्या नोकरी करत असताना तुमचा येणारा प्रॉव्हिडंट फंड त्याला तुम्ही वारस कोण लावलेला आहे, तुमची पेन्शन असेल किंवा तुमचं मृत्यूपत्र तयार केलं असेल, काही गोष्टींनी असा त्रास झालेला आहे. प्रॉव्हिडंट फंडाला नोकरीच्या ठिकाणी पत्नीचं नाव लावलेलं असतं आणि काही काळानंतर ती व्यक्ती ही मुलांच्या नावावर मृत्यूपत्र तयार ठेवते. मग प्रश्न निर्माण होतो, पत्नीला ते प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मित्रांनो मिळत नाहीत. ते सदरचं पैसे तुम्ही मृत्यूपत्रानं जर तुमच्या मुलाचं नाव लिहिलं असेल तर फक्त पत्नी ही नॉमिनी होऊ शकते. जे काय पैसे तिला स्वीकारण्याचा अधिकार आहे, पण ते पैशाचा विल्हेवाट लावण्याचा अधिकार तुमच्या मृत्यूपत्रानं मुलग्याला येत असतो. त्यामुळं अशी गफलत होता कामा नये. नॉमिनीमध्ये एकाच नाव लावलेलं आहे आणि मृत्यूपत्रामध्ये एकाच नाव लावलेलं आहे. तुमच्या एफडीला, तुमच्या सोन्याच्या पावत्याला, घराला, जमिनीला वारस एक लावलेले आहेत आणि मृत्यूपत्र एकाच्या नाव केलेलं आहे. तर अशावेळी आपल्या कुटुंबामध्ये कलह, वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुमची संपूर्ण डॉक्युमेंट ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुमच्या आयातीनंतर भविष्य काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होऊन सदर कोर्ट कचेरीची पायरी तुमच्या कुटुंबाला चढावी लागत असते. त्यामुळं प्रत्येक डॉक्युमेंट हा व्यवस्थित तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या जमिनीचे कागदपत्र असतील, तुम्ही स्वतः खरेदी केलं असेल किंवा घर खरेदी केलं असेल किंवा एखादा दुकान गाळा खरेदी केला असेल तर त्यांची डॉक्युमेंट्स ही तुमच्या घरात महत्त्वाचे आहेत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा तुमचे डिजिटल काही व्यवहार असतील. आता डिजिटल व्यवहारमध्ये मग तुमचं ATM कार्ड असेल, तुमचं बँक अकाउंट कार्ड, क्रेडिट कार्ड असेल, अशा पद्धतीनं जे काय तुमचे डिजिटल अकाउंट असतात तिचीसुद्धा संपूर्ण माहितीने त्याला दिलेले नॉमिनी हे सुद्धा कोण आहेत ह्याचे एक डॉक्युमेंट तुमच्या घरात फाईल करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा जर विमा किती काढलेला असेल, त्या विमाला तुम्ही नॉमिनी कुणाला लावलेला असेल आणि मृत्यूपत्रामध्ये नॉमिनी किंवा मृत्यूपत्र कुणाच्या नाव दिलेलं आहे तर ते विम्याचं येणारं ॲक्सिडेंटल पॉलिसी असते, विमा पॉलिसी असते, मॅच्युअरनंतर पॉलिसी मिळणार असते, ॲक्सिडेंटल मृत्यूनंतर पैसे मिळणारे असतात. समजा त्याला वारस कोण लावलेले आहेत, नॉमिनी कोण लावले आहेत हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरात एखाद्या फाईलमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि ती फाईल तुमच्या कुटुंबाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समजा तुम्ही भविष्य काळामध्ये कोणत्या तरी करार 2 वर्षे, 5 वर्षे किंवा 1 वर्षे करारानं कोणाला तरी पैसे दिलेले असतात किंवा एखादा तुम्ही जमीन घेणार असता, घर घेणार असता, दुकान घेणार असता म्हणून काहीतरी करारपत्र केलेलं असतात आणि ते करारपत्र करत असताना सदरची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या कुटुंबांना देणं गरजेचं आहे. तुम्ही भविष्य काळामध्ये जे जे काही आर्थिक व्यवहार करणार असाल त्या संदर्भात काही महत्त्वाची कागदपत्र करून ठेवली असतील तर त्या संदर्भात तुमच्या कुटुंबाला तुम्ही माहिती देणं गरजेचं आहे. एकंदरीत जी काही थोडीच मंडळी असतेच की डायरी मेंटेन दररोजच्या दररोज डायरी मेंटेन करत असतात, तरीसुद्धा ही कागदपत्र तुम्ही महत्त्वाची ठेवली असलेली पाहिजेत. त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेकांना उसनं पैसे दिलेले असतात, ते पैसे परत यायचे असतात आणि तुमच्या आयातीनंतर सदरचे पैसे तुमच्या कुटुंबाला जर ती व्यक्ती प्रामाणिक असेल तर देऊ शकते, अन्यथा ते पैसे देण्याच्या नादाला लागत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही त्याचीसुद्धा नोंद तुमच्या डायरीमध्ये किंवा महत्त्वाच्या गोष्टीने करारपत्र करणं आणि त्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवणं ही जबाबदारी तुमची मित्रांनो पडत असते. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय असेल किंवा काही इतर व्यवहार असतील त्या संदर्भात काही कोड नंबर असतील किंवा तुमचे पिन नंबर असतील, हे नंबरसुद्धा तुमच्या कुटुंबाला, तुमच्या पत्नीला, तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलगीला माहिती असणं गरजेचं आहे. काही तुम्ही ॲक्सिडेंट पॉलिसी काढलेल्या असतात, ॲक्सिडेंट पॉलिसीमध्ये काही
उपाययोजना करून त्यानंतर काही ॲक्सिडेंटली तुम्हाला क्लेम मिळत असतात. त्या संदर्भात तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा पत्नीला संपूर्ण कायदेशीर माहिती देणं फार गरजेचं असते. त्याच पद्धतीनं काही तुम्ही शेअर्स वगैरे बॉन्ड्स वगैरे विकत घेतलेले आहात, त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या कुटुंबांना देणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आपण हे जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे जगत असतो. आत्ता जे काय आपण सुरुवातीपासून व्हिडिओमध्ये जे बघितलं ते तुमची मालमत्ता असेल, चल असेल, अचल असेल, जमीन असेल, शेत असेल, सोनं असेल, शेअर्स असेल, बँक असतील, एफ-डी असतील, प्रॉव्हिडंट फंड असतील, विमा पॉलिसी असतील किंवा अन्य कुठेही मिळकत तुमची व्यवसाय संदर्भातले असतील, तर हे आपण तुमचं स्वतःचं आहे ह्या संदर्भात आता आपण बोललो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा मित्रांनो, तुम्ही तुमचं भविष्य काळामध्ये कोणाकडं पैसे जर घेतलेले असतील, तुम्ही उसनं पैसे घेतलेले असतील आणि समजा तुमचा मृत्यू झाला आणि त्यावेळी तुमच्या दारात जे देणेकरी असतात ते देणेकरी जर तुमच्या दारात येऊन बसले तर तुमच्या कुटुंबाला त्रास होण्याची शक्यता असते. तर भारतीय संस्कृतीनुसार जे काय आपण उसनं घेतलेलं असतात ते जाताना देऊन जातं असं म्हटलं जातं, आपली पूर्वजगण म्हणतात. त्या पद्धतीनं मित्रांनो, जर कुणाचं काय पैसे उसनं जर घेतलेलं असेल तुम्ही, त्याची सुद्धा नोंद करणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबाला, पत्नीला यांना कळालं पाहिजे की तुम्ही कुणाकुणाकडून पैसे उसनं घेतलात आणि त्यांचं पैसे ते वेळेवर देणं गरजेचं असतात. कारण तुम्ही एक प्रामाणिक व्यक्ती असता, विश्वासू व्यक्ती असता, म्हणून देणाऱ्याने तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते उसनं पैसे दिलेले असतात आणि त्यांचं पैसे हे त्यांना तुमच्या आयातीनंतरसुद्धा वेळेत परत जाणं गरजेचं असतं. त्यामुळं सदरच्या संपूर्ण गोष्टी ह्या तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही एक फाईल तुमच्या घरामध्ये करून ठेवून त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मृत्यूपत्र असतील, काही कायदेशीर डॉक्युमेंट्स असतील, ह्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही पाळणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण आपलं जीवन एक प्रामाणिक माणूस म्हणून जगत असतो आणि ह्या प्रामाणिकबद्दल मग तुमचे जे काय तुम्हाला सांगितलं चल असेल, अचल असेल, ह्या संपत्तीची व्यवस्थित विल्हेवाट लावल्यानंतर जी एक मनाला शांतता असते आणि जे काही कोणाचे पैसे द्यायचे असतील ते देण्याची एक शांतता मनाला असते. त्या पद्धतीनं आपण एक सुखी समृद्धी आयुष्य जगलेलं असतो. त्या पद्धतीनं आपलं रेकॉर्ड हे सुद्धा कायद्याच्या बांधिलकीमध्ये बांधणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.